आपण करूया सोयाबीन फ्राय. प्रथम तेल गरम करून त्याच्यात राई, जिरं, कढीपत्ता, हिरव्या कापलेल्या मिरच्या, थोडंसं हिंग, थोडीशी हळद हे सर्व एकदम फ्राय करून घेऊया. तेल कडकडीतच पाहिजे. थोडंसं हलवून घ्या. त्याच्यात चिमूटभर हळद टाकून सोयाबीन 3-4 पाण्याने धुवून स्वच्छ केलेले त्याच्यामध्ये घालून परतवून घ्या. थोडासा दाण्याचा कूट टाका. वरून चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका. चिमूटभर मीठ टाका आणि हवं असल्यास आपल्याला साखर ऑप्शनल आहे. आणि तयार आहे खाण्यासाठी सोयाबीन फ्राय.